पंढरपूर शहर आणि तालुक्यातील हिंदू खाटीक समाजाने आज छत्रपती शिवाजी महाराज चौकातून लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील 6 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्यानंतर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, तसेच पीडित कुटुंबास सरकारने 50 लाखांची मदत द्यावी अशी मागणी तहसीलवर मोर्चा आल्यानंतर मोर्चा काढणाऱ्यांकडून करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, पंढरपूर वडार समाज, बजरंग दल, हिंदू महासभासह विविध समाजाने पाठिंबा दर्शविला। सदरील पीडित कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळाली नाही अथवा आरोपीस अटक करून फास्ट ट्रॅक न्यायालयात गुन्हा दाखल करावा आणि फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। अन्यथा राज्यात आक्रोश मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिलाय। फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। 7 वर्षाच्या मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। लवंडी या गावामध्ये झालेल्या घटनेचा मी तीव्र निषेध पंढरपूर हिंदू खाटीक समाजाच्या वतीने करत आहे। आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये या घटनेच्या बाबतीत फक्त निषेध मोर्चेच निघत आलेले आहेत, तर सरकारने त्या पीडित कुटुंबास लवकरात लवकर 50 लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर करावी व त्या पीडिताचा झालेल्या घटनेचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी व त्या पीडित कुटुंबांना न्याय देण्यात यावा। आज जर का असे लवकरात लवकर नाही झाले तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र हिंदू खाटीक समाज ह्या घटनेचा निषेध न व्यक्त करता आक्रोश मोर्चा ठोक मोर्चा काढेल महाराष्ट्र राज्यामध्ये, आणि त्यावेळेस होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र राज्य सरकार जबाबदार राहील याची महाराष्ट्र सरकारने नोंद घ्यावी। त्यामुळे मी महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती करतो हिंदू खाटीक समाजाच्या वतीने त्यांनी लवकरात लवकर हे प्रकरण निकाली काढून 50 लाख रुपये सरकारी मदत त्या पीडित कुटुंबाला देण्यात यावी।